वकील साहेब, तुम्ही तुमचा घोडाही घालवला. तुमच्यासारखा धुरंधर राजकारणी असल्यावर घोडाच काय, अख्खं साम्राज्य नष्ट करा आमचं. अहो वकील साहेब, वकील सुद्धा साम्राज्याचा एक घटक असतो आणि जनता आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त आस लावून असते. हो, पण आम्हाला चाली कुठे तुम्ही चालू देतात तुमच्यासारखे साम्राज्यवादी. हे घ्या, तुमचा हत्ती घालवा तुम्ही. अरे वा, अरे वा, आमचं लक्ष नव्हतं तिकडे. घ्या, तुमच्या राजावर डायरेक्ट अटॅक. आमचा राजा म्हातारा जरी झाला असेल ना, तरी त्याला कमजोर समजू नका. भल्या भल्यांना पाणी पाजू शकतो तो. घ्या, आता तुमच्याच राजाला वाचवा. विसरू नका वकील साहेब, तुम्ही एका आमदाराबरोबर खेळत आहे आणि सहजासहजी हरणार नाही. काय मदन शेठ, बरोबर ना? हो, अगदी बरोबर साहेब. एक दिवस तुम्ही या मदनला सुद्धा आमदार बनवून सोडाल. काहीतरीच काय साहेब. काहीतरी काही नाही रे, नगरसेवक तर बनू शकतोस ना. अहो, तुमच्या संगतीत राहून पुढे चालून तुमच्या विरोधात आमदारकीला सुद्धा उभं राहू शकतो. काय मदन? म्हणजे आता हे साहेब बरं आहे, तुम्ही दोन्हीकडून माझीच खेचत आहे. हा, ते त्याचंही बरोबर आहे. पण काय आहे ना वकील साहेब, ती गुलामबुद्धी कधी शासन करू शकत नाही. अरे वा, हे घ्या, पार्टी अध्यक्षाचा फोन आलाय. एक्सक्यूज मी वकील साहेब. हॅलो. अरे मदन, ये बस येतो. मला सांग, काय वाटतं इथल्या नोकरीचा तिथल्या नोकरीतला फरक? इथे काय ऐशो आराम, भरपूर पगार. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, चाललंय. अरे नाराज का दिसतोय? बोल बोल, अगदी मन मोकळ्यापणे सांगू शकतोस ना. खरंच सांगू का साहेब, तिकडे म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भाग. वरून फक्त सगळं चकाचक, पण आतमध्ये काही नाही. माधवरावांसारखा नेता ज्यांना मिळाला ना, ते भाग्यवानच. कसं ना साहेब, पैसा सगळीकडे मिळू शकतो, पण छोट्यातल्या छोट्या व्यक्तींना मान सन्मानानं वागवलं जाणं ना, ते फक्त माधवरावांच्याच घरात असू शकतं. मग का सोडली नोकरी? इतकं सगळं चांगलं झालं असताना सुद्धा तू त्या प्रतापरावांकडे गेला, कशाला? सगळं काय व्यवस्थित चालू असताना सुद्धा तुला तेच पटलं. बुद्धिबळ खेळायला जमते? अरे अरे, आयुष्यात द्या ते काय करायचं सामान. राहू दे मदन, तू गेल्यापासून सवय झाली आहे मला. मदन जरा हे प्लीज. ताई साहेब, झाला का तुमचा निर्णय? पुढच्या तयारीला लागायला हवं. मी कळवते तुला. हो. तिला जे काय सांगायचं आहे ते मी तिला क्लिअर आणि स्पष्ट सांगितलेलं आहे. इथून पुढे तिचा निर्णय तिने घेणं योग्य राहील. तुमचा तिला सपोर्ट राहील ना? अर्थातच. अहो, आमदार तुम्ही झाला आहात तर आम्हाला कायद्याच्या बाजूने राहावंच लागेल. वेळ आली ना तर माधवरावाच्या विरोधात जाऊन सुद्धा सपोर्ट करावा लागेल. म्हणजे घर फोडी असंच म्हणायचं तुम्हाला ना? आता माधवरावांचा काळ संपलाय, तेव्हा ताई साहेब स्वतःच तयार आहे. मी तुला माझा निर्णय अजून सांगितलेला नाहीये प्रताप. हो, समजलं. मी फक्त पर्याय सुचवला. ते माधवरावांना यायला बराच उशीर लागलाय ना? पक्षाची नवीन बांधणी वगैरे करतायत की काय? ते त्या निराधार शेतकऱ्यांना भेटायला गेले. फुकटचा वेळ घालवत आहे. असो, या वयात त्यांना स्वतःची काळजी करायला हवी. त्यात त्यांना बीपीचा त्रास आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांना, आणि तो माणूस तेवढा हट्टी आहे. मग आता काय कोर्टात जाऊन केस लढत राहणार आहे की काय? अर्थातच. आणि कोण लढवणार त्यांची केस? अर्थातच त्यांचा एकमेव वकील.